PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी, छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अक्षरशः अंधारात बुडालेली आहे। आधीच अतिवृष्टीमुळे नुकसान सोसलेल्या विदर्भातील शेतकरी आता पुन्हा एकदा नैसर्गिक संकटात सापडलाय। वर्धेसह आसपासच्या जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातोय। सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा यासारख्या हंगामी पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता उघळताना दिसते। काही भागात शेतात उभे पीक पावसामुळे आडवे झाले असून ओलसरपणामुळे दाण्याची गुणवत्ता देखील घसरली आहे। अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची शासनाकडे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे। मागणी पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला। शेतकऱ्यांच्या या संकटावर सरकारनं तात्काळ मदतीची पावले उचलावी, अन्यथा दिवाळीच्या सणासुदीतही त्यांच्या घरात अंधारात राहील अशी खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, वर्धा। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।